शिवबाल कला क्रीडा आणि सांस्कृतिक मित्रमंडळ आयोजित श्री श्रीमंत म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवाला गुरुवारपासून प्रारंभ झाला। म्हसोबा लेन गंगावाडी रविवार कारंजा येथे 4 दिवस चालणाऱ्या या यात्रा महोत्सवाचा समारोप रविवारी होणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून परंपरा असलेल्या या यात्रा महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत। शनिवारी या यात्रा महोत्सवात संगीत खुर्ची, लिंबू चमचा, पोतोडी अशा विविध लहान मुलांच्या स्पर्धा घेण्यात आल्या। तसेच संध्याकाळी भूषण कापडने प्रस्तुत नाशिक होम मिनिस्टर कार्यक्रम संपन्न झाला। नाशिक होम मिनिस्टर या कार्यक्रमाला परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। याबाबत आयोजकांनी अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली। तिसरा दिवस आहे। आज लहान मुलांच्या चमचा, लिंबू, पोत्यातली उडी, संगीत खुर्ची अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या। या परिसरातील सर्व अबाल बालक सर्व या स्पर्धेत सहभाग घेतला आणि त्यांना खूप आनंद आला। मंडळातर्फे यावेळेस सगळ्यांना कलिंगडाचं वाटप करण्यात आलं आणि सर्व लहान मुलांनी खूप उत्साहात सर्व खेळ खेळले। त्यांचं बक्षीस वितरण उद्या महाप्रसाद दिवशी संध्याकाळी 7:30 वाजता करण्यात येणार आहे। परिसरातील सर्व लहान मुलं यांनी या सहभाग घेतला आणि सगळ्यांनी किती लहान मुलं मुलींनी सहभाग घेतला? जवळपास 100 ते 125 लहान मुलं या परिसरातील। उद्याचा शेवटचा दिवस काय शेवटचा दिवस आहे। काय कार्यक्रम? महाप्रसादाला यावं। रविवारपेठ परिसरातील 100 वर्ष जुनी परंपरा असलेले श्रीमंत श्री म्हसोबा महाराज देवस्थान आमचं आहे। त्याचं महाप्रसाद उद्या संध्याकाळी 7 ते 10 आहे। तरी सर्वांनी महाप्रसादाला यावं हे सगळ्यांना वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।